क्रिमिनल केस क्रमांक 381/2022 ची जी केस त्या संदर्भात सामनेवालीने जो जामीनसाठी अर्ज दिला होता श्रीरामपूर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये, त्याबाबत अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभिजित नांदगावकर यांनी जी ऑर्डर दिली, त्या ऑर्डरमध्ये सामनेवाल्यांना बेल म्हणजे जामीन मंजूर झाला, परंतु तो जामीन चुकीच्या पद्धतीने मंजूर झाला. त्याबाबत आज मी काही माहिती सांगतो. म्हणजेच पोलिसांच्या भ्रष्ट कारभारामुळे, भ्रष्टाचारामुळेच हा जामीन मिळालेला हे मला स्पष्ट सांगायचं आहे. तर पहा आता कसं मिळालं तो जामीन. तर हे जे प्रकरण आहे 381 जी केस आहे, त्यापूर्वीसुद्धा भरपूर केसेस सामनेवाल्यांविरुद्ध दाखल आहेत, आमच्याकडून पण आहे आणि इतर पण काही लोकांच्यासुद्धा आहेत. हे सर्व पोलिसांना, पोलीस स्टेशनना माहिती आहे, सर्व काही कोर्टामध्ये सुद्धा आहे, असं सुद्धा सगळ्याला माहीत असूनसुद्धा या सगळ्यांनी न्यायाधीश सोडून म्हणतो मी भ्रष्ट, एक त्याला फाऊल प्ले म्हणतात, असा रोल निभावला. त्यामुळेच हा जामीन मिळाला सामनेवाल्यांना. हे बेल ॲप्लिकेशन जे आहेत, 2 अर्ज आहेत ते. एक 30 नंबरचं आहे, 2023 या वर्षाचं ॲप्लिकेशन आहे ते. त्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन म्हणजे जामिनासाठी दुसरा जो अर्ज आहे तो, म्हणजे त्याचा क्रमांक सांगतो आधी फक्त. 39 नंबरचा आहे तो, वर्ष 2023 याचे. तर यामध्ये जे काही मुद्दे आहेत, मुद्दा क्रमांक 7 ते 10 पर्यंत, 7 हा पहिल्या ॲप्लिकेशनमधला मुद्दा. त्यानंतर दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा 7 ते 10 आणि इतरही काही मुद्दे आहेत म्हणा, पण 7 ते 10 हे जरा महत्त्वाचे. यांच्याबाबत माझं खास आक्षेप आहे. आणि पोलिसांनी केलेला भ्रष्टाचार, पोलिसांनी केलेले गुन्हे या ऑर्डरतील त्या मुद्द्यावरून स्पष्ट होतात, समोर येतात, उघड होतात, समजतात. तर चला पुढं आणखीन सांगतो सविस्तर कसं काय ते. प्रत्येक गोष्टीला पुरावा असल्याशिवाय बोलू नये. असं जर कोणी बोललं तर ती माहिती खोटी आहे असं सिद्ध होतं, असं म्हणलं जातं. त्यामुळं पुरावे असल्याशिवाय मी कधीच बोलत नसतो. हे बऱ्याच जणांना माहीत असेल, काही नवीन असतील त्यांना नसेल, तर त्यांनी पण हे लक्षात घ्या, नोंद ठेवा. तर आता हे जे 2 ॲप्लिकेशन्स आहेत त्याचे नंबर लगेच सांगून टाकतो. पहिल्या ॲप्लिकेशनची तारीख सांगतो आधी, 14 फेब्रुवारी 2023 या दिवशीची ते ऑर्डर आहे. आणि त्याचा हे नंबर सांगतो, CNR नंबर MHH 04, त्यानंतर 4 वेळेस 0, त्याच्या पुढे वर्ष लयचं 2000 ते 1 मिनिट, वर्षाच्या आधी 87 नंबर आहे, म्हणजेच 8/7 लिहायचं. त्यानंतर वर्ष लिहायचं 2023. त्यानंतर दुसरी जी ऑर्डर आहे त्याची तारीख आहे 21 मार्च 2023. तर याचा नंबर सांगतो, CNR MHH 0, त्याच्यानंतर रिपीट करतो, MHH त्यानंतर 0 म्हणजे 04, त्याच्या पुढे 3 वेळेस 0 म्हणजे 3 वेळा 0, त्याच्या पुढे 128 म्हणजेच 128 आणि त्याच्या पुढे वर्ष लिहायचं 2023 म्हणजेच 2023. तर यानंतर आपण म्हणजे हा नंबर CNR ई-कोर्ट सर्व्हिस जे आपलं वेबसाईट आहे, पाहण्यासाठी आपले जे निकाल वगैरे सर्व काही पाहू शकतं, केस स्टेटस, ऑर्डर्स, तिथं आपण त्यामध्ये आपण सविस्तर पाहू शकते ऑर्डर्स. आणि मी जे आक्षेप नोंद म्हणजे माझा जो आक्षेप जो कायदेशीर अजून नाही, पण मी फक्त एक लोकांना पोलीस स्टेशनमध्ये, खास करून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये जे काही चालतं, जो काही भ्रष्टाचार चालतो मागं झालेलं आहे, त्याबद्दल माहिती नाही बऱ्याच जणाला, आणि माहिती करून देण्यासाठी सांगतो, हे जागृत करण्यासाठी लोकांना. तर सर्वात आधी लगेच सूचना पोलिसांवर मी आधी म्हणलेलोच आहे बरेच वेळेस, काही ठराविक सोडून शक्यतो कधीच भरोसा ठेवू नये, स्पष्टच बोलतो. आणि हे पण स्पष्ट बोलतो की सगळे सारखे नसतात, काही इमानदार असू शकतात. तो बाजूला राहून द्या. आता भ्रष्टाचाराचा विषय आज म्हणून फक्त भ्रष्टाचारावर फोकस करूया, म्हणजे त्याविषयी माहिती देतो फक्त. तर मुद्दा क्रमांक 7, बरं ते आता माझ्याकडे काही दोन्ही ॲप्लिकेशनचे ऑर्डर सध्या नाही, फक्त तेथील जो म्हणजे मतितार्थ आहे तेच सांगतो मी, जे मुद्दे मला खटकले, ज्याच्यावर माझा आक्षेप आहे आणि राहणार आहे न्यायालयात. आणि हे जे ऑर्डर्स आहेत ते अशा मिळाले, याला कारणीभूत पोलीस आहे.
हे सिद्ध करण्यासाठी मी जे माझं जे काही ते सांगतो आहे आता, माझं म्हणणं पुरं वगैरे याविषयी माहिती देतो. तर त्यातील म्हणजे ते दोन एकत्र करून बोलतो आहे दोन्ही ऑर्डर्सच्या बाबतीत मी आता. तर त्यामध्ये सांगितलं आहे की आम्ही रिपोर्ट जो दिलेला आहे पोलिसांना तो लेट दिला आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशी 10 तारखेला दिला. घटना म्हणजे गुन्हा 9 तारखेला घडला, 9 ऑक्टोबर 2022मध्ये. आणि त्यानंतर त्वरित रिपोर्ट केला नाही असं सांगितलं आहे. तर न्यायाधीशाला सुद्धा सांगतो आहे मी, ते ऑर्डर देणारे आणि इतरसुद्धा पुढचे जे कोणी संबंधित असतील नसतील त्या सर्वांसाठी माहिती अशी आहे, मी लगेच त्या ऑर्डरमध्ये ज्या घटना सांगितल्या त्याबद्दल आधी बोलतो. पहिली घटना 6:30च्या दरम्यान सांगितली, नंतर दुसरी 12:30च्या दरम्यान. तर 6:30ची जी घटना आहे त्याच्यानंतर लगेच मी 9 ते 10 किंवा 10:30 असेल, म्हणजे 10:30पर्यंत जो कालावधी त्याच्या दरम्यान ऑनलाईन केस केलेली CCTNS पोर्टलवर, म्हणजे सिटीजन पोर्टल जे महाराष्ट्राचं पोलिसाचं त्या पोर्टलवर. तर त्याचा नंबर वगैरे आधीचे शॉर्ट जे आहेत त्यामध्ये आहे सगळं काही. आणि त्या ऑनलाईन केसमध्ये मी पुरावेसुद्धा दिले आहेत. कशा प्रकारे दिले आहे ते पोलिसाला माहिती आहे, तरीसुद्धा पोलिसांनी ती माहिती हेतुपुरस्सर सामनेवाल्यांना फायदा पोचवण्यासाठी अशी मुद्दाम न्यायालयापासून न्यायाधीशापासून लपवली. न्यायाधीशासमोर ते काही उघडं केलं नाही. आधीच मी मानल्याप्रमाणे ते पण काही आहे क्राईम रेकॉर्ड सामनेवाल्यांचं, ते उघड केलं नाही. बरीच माहिती पुरावे वगैरे याविषयी पोलिसांना माहीत असूनसुद्धा आणि ज्याविषयी माहिती नाही त्याची माहिती मी देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मी ज्यावेळेस माहिती देण्यासाठी गेलो तरीसुद्धा त्याची दखल घेतली नाही पोलिसांनी. दुर्लक्ष केलं मुद्दाम सामनेवाल्याला फायदा पोहोचवण्यासाठी. तर या अशा गोष्टींमुळे पोलीससुद्धा जबाबदार आहे या गोष्टीसाठी, या जामिनासाठी. आणि हा एक प्रकारे यांचा गुन्हाच आहे या पोलिसांचा. त्याचप्रमाणे डॉक्टरचं सुद्धा आहे असं मला वाटते. त्या ऑर्डरमध्ये आपण एका ऑर्डरमध्ये पाहू शकता की डॉक्टरचं म्हणणं आहे असं का एकच जण सिरियस होता, म्हणजेच गंभीररित्या जखमी किंवा इंजर्ड होता असं त्या डॉक्टरने म्हणलं आहे. त्या ऑर्डरमधून ते समजतं, समोर येतं, स्पष्ट होतं. आणि बाकी जे नॉर्मल असं सांगितलं आहे. तर त्या पोलीस नाही, सिव्हिल हॉस्पिटल जे नगरचं, अहिल्यानगरचं, सध्याचं नाव आहे आता हे अहिल्यानगर, त्यावेळेस जुनं नाव मी नाही घेत. तर तिथले फोटो व्हिडिओ वगैरे सर्व काही तिथं आम्हाला कोण भेटायला आलं सगळं, त्यांचे व्हिडिओ ते सगळं त्याविषयी पोलिसाला कल्पना असू शकते किंवा नसते, परंतु नसू शकते म्हणा. परंतु त्यानंतरसुद्धा मी भरपूर वेळेस म्हणजेच चार्जशीट बनवण्याच्या आधी पोलिसाला माहिती देण्यासाठी गेलो असताना, फोनवरून माहिती देण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी ती माहिती ऐकून घेतली नाही, माझं म्हणणं ऐकून नाही घेतलं, दखल घेतली नाही त्या माहिती पुराव्याची. आणि त्याचा चार्जशीटमध्ये समावेश केला नाही. आणि न्यायालय खास करून त्या जामिनाच्या प्रकरणामध्ये न्यायाधीशासमोर त्याविषयी ज्याला स्ट्रॉंग विरोध म्हणतात, म्हणजेच तीव्र विरोध नोंदवला नाही, दर्शवला नाही. आणि मी काहीच विरोध दर्शवला नाही, आयोग वगैरे नाही असं पण म्हणत नाही. त्यामध्ये लिहिलेलं आहे की त्यांनी आक्षेप घेतला आहे बराच. ती एक त्यांची चांगली बाजू आहे, परंतु काही भ्रष्ट बाजूसुद्धा आहे त्यांच्या संबंधित जे कोणी असतील त्यांच्या, की त्या ऑनलाईन केसनंतर म्हणजेच घटनेच्या दिवशीच, घटना चालू असतानाच आपण म्हणू शकता, म्हणजेच 9:30च्या दरम्यान मी आधी म्हणण्याप्रमाणे ऑनलाईन रिपोर्ट दिलेला आहे. त्यानंतर घटनेच्या नंतर लगेच 112ला सुद्धा त्याविषयी माहिती कळवली, म्हणजेच लगेच रिपोर्ट केला आहे आम्ही. आणि त्याचं रजिस्टर वगैरे पोलीस स्टेशनमध्ये असतंच. तर ते सुद्धा न्यायालयात मागून घेईन आणि तो पुढचा भाग आहे. पण सध्या एवढं सांगतो, या ज्या जामीन अर्जाचे जे प्रकरण आहेत त्यामध्ये या पोलिसांनी ते मुद्दाम दिले नाहीत, याच्यावरून स्पष्ट होतं. ते रिपोर्ट दाखवलं नाही, म्हणजेच आम्ही 112ला कळवल्याची माहिती लपवली यांनी मुद्दाम. गुन्हेगाराला सध्या नाही म्हणत मी, सामनेवाल्यांना म्हणतो, स्क्रीन करण्यासाठी, म्हणजेच त्यांच्या गुन्ह्यावर पडदा टाकण्याचा यांनी
प्रयत्न पण नाही म्हणत, पडदाच टाकला येणे, लपवलं सगळं काही, असं या ऑर्डरवरून स्पष्ट होतं. आणि या जे काही कृत्य आहे त्यावरून या पोलीस आणि डॉक्टर जर दोषी असेल, अजून काही मी ते सर्टिफिकेट वगैरे पाहिले नाही, म्हणून साधं एवढंच म्हणतो, सर्टिफिकेट वगैरे विषय आधी जर हा जे काय म्हणते त्याला सर्टिफिकेट खोटा असेल, चुकीचा असेल, तर डॉक्टरसुद्धा दोषी आहे. आणि यासाठी BNS म्हणजे भारतीय न्याय संहितेचे 234 235 या कलमानुसार कारवाई होते अशा कृत्यासाठी. त्यानंतर 236 ते 40 सलग म्हणतो मी, म्हणजेच 236 किंवा आपण असं पण म्हणू शकतो 234 ते 40पर्यंत सलग जे काही कलम आहेत ते या सर्वांवर या असे रिपोर्ट अशी जी ऑर्डर झाली याला कारणीभूत जे आहे न्यायाधीश सोडून मानण्याचं कारण असं का न्यायाधीशांनी सर्व काही ऐकून घेतलं असेल असं मी गृहीत धरतो. आणि त्यानुसारच अंदाज असतो जास्त त्याचा, तो भाग बाजूला ठेवू. परंतु या पोलिसांनी मुद्दाम सर्व काही माहीत असूनसुद्धा आणि अशी माहिती गुन्ह्याची माहिती जी आहे ही देणं यांच्यावर बंधनकारक आहे असतं, असं असूनसुद्धा यांनी ती माहिती देणं बद्ध असताना सुद्धा दिली नाही. त्यामुळे मी आधी जे कलमं सांगितली 236 नंतरची, त्याचप्रमाणे इतरही माझ्याकडे भरपूर कलमं आहेत. एक प्रकरण पण रेडी आहे माझ्याकडे, 108 कलमं आहे, त्यामध्ये सविस्तरपणे माझी ती फिर्याद आहे. आणि त्यासोबतच एक आणखीन ही फिर्याद तर मी पुढं देईलच किंवा नाही देणार. इकडं जर ह्या 381 नंबरची जी केस आहे 2022मधली, त्यामध्ये सर्व काही झालं किंवा माझे जे ऑर्डर इतर माझ्यावर त्यांनी सामनेवाल्यांनी जे क्रॉस केसेस केलेले आहेत, तर त्यामध्ये जे काउंटर क्लेम असतं त्यामध्ये जर सगळं काही शाबूत झालं, नीट झालं, दखल घेतली न्यायालयाने, तर मग काही गरज येणार नाही. आणि नाही घेतली तर मग फ्रेश फिर्याद दाखल करण्यात येईल, तो पुढचा भाग. आणि यासोबत आणखीन एक ही जी केस क्रमांक 381 आहे 2022मधली, त्यामध्ये साक्षीदारामध्ये माझं पण नाव आहे. आणि माझ्याकडं भरपूर साक्ष पुरावे सर्व काही असतं, हे बऱ्याच जणांना माहीत असेल, आहे असं सुद्धा आहे, बऱ्याच जणांना माहिती, पोलिसांना सुद्धा माहिती आहे. आणि ज्यांना नाही त्यांना माहितीसुद्धा दिलेली, मी नंतर पण दिलेली, आधी दिलेली. असं असूनसुद्धा या अशी ऑर्डर्स येतात, हे पण जरा खास मला लोकांच्या निदर्शनात आणून द्यायचं होतं, म्हणून ती माहिती दिली. आणि काय काय चालतं हे पण समजून घेतलं पाहिजे सर्वांनी आणि समजदार राहिलं पाहिजे. पोलीस स्टेशनमधले पोलिसांचे ऑन ड्युटी कधी पण व्हिडिओ काढता येतात. काही दिवशी भरपूर माहिती वगैरे मी आधी भरपूर सांगितलेलं आहे, ते मला आता सध्या काहीच सांगत नाही. सध्या एवढंच का या अशा भ्रष्टाचारी कृत्यांमुळं चुकीचे ऑर्डर्स सामनेवाले दोषी असूनसुद्धा निर्दोष सुटतात, अशा ऑर्डर्स काढल्या जातात निर्दोष असल्याच्या. आणि त्याला या असे भ्रष्ट सरकारी अधिकारी कारणीभूत असतात, हेच सध्या म्हणतो. आणि हे जे म्हणलो आहे त्याचे जर मी काही पुरावे व्हायरल केले नाही, काही ज्या कम्युनिटी गाईडलाईन्स म्हणजेच त्याला मराठीत काय म्हणतात ते सेवा अटी वगैरे असतं, ते प्रत्येक सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर हे असे व्हायरल करून असं त्यांचे गाईडलाईन्स असतात. म्हणून जरी मी दिले नाही, काही पुरावे व्हायरल नाही केले, कोणाला मी म्हणलेलं खोटं आहे असं जर कोणाचं म्हणणं असलं, माझे नंबर आधीच्या शॉर्टमध्ये दिलेले, माझे भरपूर शॉर्ट आहे, कोणत्याही नंबरवर कॉल करू शकतं किंवा कमेंटमध्ये पण आपलं काही म्हणणं आहे, शंका असतील बिनधास्त लिहू शकतं कोणी पण. नमस्कार.